आपण सगळे म्हणतो की आपल्या मुलांच्या आता भविष्य जे आहे ते अनिश्चित आहे डेफिनेटली, आणि त्याच्यामध्ये ते कसं मार्गक्रमण करणार, त्यांना कसं त्याच्यासाठी तयार करणार, हा प्रत्येक पालकाला पडलेला साहजिक प्रश्न आहे. आता याचं उत्तर जर का पाहिजे असेल ना, तर एक नॅचरल फिनॉमिना आहे. सेरेंगेती नावाचं नॅशनल पार्क आहे आणि तिथे ना दरवर्षी जवळपास 8 ते 10 लाख प्राणी जे आहेत ना ते ट्रान्झिशन करतात, मायग्रेशन करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या. कारण त्या ठिकाणी ते राहतात तिथे आता हिरवळ नाही आहे, पाऊस नाही आहे, त्यामुळे त्यांना जिथे पाऊस आहे, जिथे हिरवळ आहे तिथे जावं लागतं. आता हा जो जाण्याचा मार्ग आहे ना तो एक मारा नदीच्या मधून जातो आणि त्या नदीतून प्रवास करताना त्या नदीमध्ये मगरी असतात. त्या मगरी प्राण्यांना खाण्याची शक्यता असते, बरेच प्राणी त्याच्यामध्ये मरतात. परंतु हे माहीत असून सुद्धा सगळे प्राणी हे मायग्रेशन करतात, कारण त्यांना जर का जगायचं असेल तर मायग्रेशन अत्यंत गरजेचं आहे. हा जो फिनॉमिना आहे ना याला सायकॉलॉजीमध्ये डिस्ट्रीब्युटेड डिसिजन मेकिंग म्हणतात. कारण तुम्हाला 100% क्लॅरिटी ही कधीच मिळणार नाही, तुम्हाला अनसर्टनिटी असणारच. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये जास्त रिस्क आहे ते पडताळून कमी रिस्कवाला जो का पाथ असेल तो कसा घ्यायचा आणि त्या प्रकारे मार्गक्रमण कसं करायचं, अशा प्रकारे मुलांना जर का आपण शिकवलं तर त्यांना आपण खऱ्या अर्थाने भविष्यासाठी तयार करू शकतो.